जिमला जाते वेळेस काय ना काय खाऊन जायचं, उपाशी पुढे जिमला जायचं नाही. तो हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपला रोजचा टाइम 6 वाजलेत. 6 वाजता निघालंय. काय आमच्या गावाचा रस्ता कापला गेलाय. चिखल आहे, उन्हाळ्यात पावडर आहे, पावसाळ्यात चिखल आहे आणि थंडीत पण दुर्वा आहे. हा रोड असला आहे आमचा. 10 वर्ष झाले तर मला तसं वाटतंय बनणार आहे, पण आता कधी बनणार हे कोणाचं माहित नाही. बघू दा कधी बनतंय काय नाही. येत राहते आपल्या ब्लॉग मध्ये ही रोड आता, कारण रोजचाच संबंध आहे आपला रोडचा तर व्हिडिओ येणारच. बघत राहा मग कधी रोड बनणार आहे काय नाही. आपले युट्यूबचे ब्लॉग बघून काही जण जिमला जाण्याचा विचार करत आहेत, पण विचार करून काय होणार नाही. काय नाही, डायरेक्ट उठायचं, डायरेक्ट जिमला जायचं. आणि काही लोकांनी जिम लावली आहेत पण प्रोफेशनल करत नाहीत. काय नाही, फक्त जिमला जायचे म्हणून जात आहेत. असं करू नका. पहिले शूज घ्या, 1000-500 रुपयाच्या जेवढ्याच होईल तेवढ्याच. एखादी बॅग नसेल तर एखादी पाणी बॉटल घ्या. कारण कसं आहे माहिती आहे का, जिथं जिम करता आपण एखादं वर्कआउट करता तर पाणी प्यायला इकडे जावं लागतंय. आणि जिम करते कमीत कमी 1-2 लिटर पाणी प्यायला पाहिजे. उगं जायचं एखादा ग्लास पाणी प्यायचं हे असलं करू नका. केलं तर चांगलं करा. उगं जाणं येण्यात पैसा वेस्ट करू नका. आणि शूज घ्या. शूज घेतल्यावर तुम्ही बघा वर्कआउट कसा होता आणि बिना शूजचं वर्कआउट बघा कसं होता. म्हणून मी काय म्हणतो माहिती आहे का, शूज वगैरे करून शूज घालून वर्कआउट करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा की फरक पडलाय का नाही. मग आलो आपण आपल्या जिम मध्ये. जिमचं स्टोर रूम आहे, इथं चेंजिंग वगैरे करायचं. मग आपण तुम्हाला इथलं बाथरूमचं व्ह्यू वगैरे दाखवतो. इथं बाथरूम वगैरे आहे. बाथरूम नंतर इथं साईडला स्टोरेज आपलं बॅग वगैरे ठेवण्यासाठी सेपरेट पण आहे. मग थोडं व्यायाम वगैरे केल्यानंतर आपण आज आपलं काल चेस्ट आणि ट्रायसेप झालते. मग आज आपल्याला बॅक आणि बायसेप मारायचे होते. मग बॅकची मशीन वगैरे बघितलं कुठं कुठं कोणती मशीन आहे, कारण आपण बॅक पहिल्यांदाच मारत आहे इथं. मग ही पहिली मशीन आहे बॅकची. इथं बॅक व्हिडिओ पूर्ण घेता आला नाही, फक्त छोटा घेतला आहे एवढाच. काही तर मोबाईल ठेवायला जागाच नाही, असं शूट वगैरे घेतला थोडासा. ही बॅकची 2-3 मशीन मग झाल्या. 3 मशीन झाल्यानंतर चौथीला मी रॉड वगैरे मारत. मग आपण एका मशीनचे 3 स्टेप मारत आहे. आपले 3 मशीन झालेत. चौथी मशीन पशी आपण आलो होतो. हे जरा मशीन चांगली वाटत होती मला. मग इथला मग बॅक वगैरे बघावं कसं मारावं. मग इथलं बॅक प्रेस वगैरे चांगलं होतं. मग थोडं पहिलं शूट घेतला, नंतर बॅक वगैरे मारलो. चांगली मशीन होती. मग आपण म्हणलं रॉड वगैरे मारावं. रॉड मारते वेळेस ना कंबरला ते थोडं स्पेन वगैरे होत असेल ना तर बेल्ट वगैरे लावून रॉड मारायचा. कारण कसं आहे माहिती आहे का, रॉडचं वेट वगैरे जास्त होतं. म्हणून मी थोडं बेल्ट वगैरे लावला पहिलं. बेल्टमुळे तुम्हाला पण थोडीशी एनर्जी भेटते, म्हणजे दुखत वगैरे नाही. मग मी बेल्ट वगैरे लावून आपलं रॉड मारत होतो. हे रॉड टोटल 20 आणि 20 40 किलोचा रॉड होता. टोटल 40 किलोचा रॉड मारत होता आपण. 10 सेट मारले. बरोबर येते का नाही सांगा. कोण जर जिम करत असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा बरोबर येईल का नाही ते. मग आपल्या बॅकचे सेटअप झालं. मग आपण म्हणलं आता बायसेप वगैरे मारावं. बायसेपचे 4 स्टेप मारायचे विचार केला मी. मग पहिला स्टेप ही डंबल मारले उभे 3, म्हणजे 10-10चे 3 स्टेप मारलो होतो. हे झाल्यानंतर रॉड मारले आपण 10-10चे 3 सेटअप. हे पण 10 किलोचं आहे. नंतर 15 किलोचं एक सेटअप मारलो, त्याचा शूट नाही घेतला. असं टोटल 3 सेटअप मारलो आपण. थोडे पंप वगैरे झालं ते बॉडी. मग मी म्हणलं थोडं डंबल मारावं. हे डंबल जरा आडवे मारलो, ह्याच्यानं साईज वगैरे गेन होते, साईज वगैरे वाढते. मग ह्याचे 3 स्टेप झालते. मग हे 3 झाल्यानंतर मग आपण म्हणलं रॉड मारावं ते ह्याच्या बँचवर ठेवून होता. रॉडच होता फक्त 20 किलोचा. तुम्हाला वाटेल रॉड हलका असेल तर येऊन इथे एकदा मारून बघा किती किलोचा आहे काय नाही. 20 किलोचा फक्त रॉड आहे. नंतर मी प्लेट लावले होते 10-10 किलोचे, ते शूट नाही घेतला. एकटा असल्यामुळे ज्या शूट करता येत नाही, जसं येईल तसं घेत आहे. मग आपली जिम वगैरे झाली. जिम झाल्यानंतर थोडं पाणी वगैरे पूर्ण मी 1-2 बाटली पाणी पितो जिममध्ये. मग आपली जिम झाल्यानंतर मी आलो बाहेर येतोच आपल्या गावाकडे जाताना बार्शी रोडचा रोड बनणं चालू आहे. साईडला इथं मुरुम वगैरे टाकला, पण या मुरुमामध्ये गाड्या वगैरे फसतात. लोडिंग गाडी वगैरे असेल ना तर जास्त साईडनं घेऊ नका. लोडिंग असल्या थोडा वरून गाडी चालवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. शेअर करा सगळ्याला.